रामकृष्ण हरी. अनिल सावंत आध्यात्मिक कथा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा एका भक्ताचं चरित्र पाहणार आहोत की ज्या भक्ताच्या दर्शनाशिवाय पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. त्या भक्ताचं नाव आहे भक्त पुरंदरदास आणि या भक्ताचा जन्म कर्नाटकामध्ये एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला होता. वंश परंपरेनं त्यांचा सराफी पेढीचा धंदा होता. जड जवाहीर आणि सोन्याचा व्यापार हा पुरंदरदास करायचा. पुरंदरदासाच्या पत्नीचं नाव होतं सरस्वती. ही सरस्वती धार्मिक प्रवृत्तीची होती, परंतु हा पुरंदरदास अतिशय महाकंजूस होता. ह्याला भक्तीचं वगैरे वेळ काहीच नव्हतं. त्याला एकच असं वाटायचं की माणसानं पैसे कमावे, भरपूर पैसे कमावे आणि आपल्या गाठीला बांधावे आणि आनंदात जगावं. त्यामुळं त्याला भक्ती, देव वगैरे हे त्याला गौण वाटायचं. एक दिवस असा प्रसंग झाला की एक गरीब ब्राह्मण या पुरंदरदासाच्या पेढीवर आला आणि त्यानं याचना करू लागला की माझ्या मुलीचं लग्न आता होणार आहे आणि त्या मुलीच्या लग्नासाठी मला काही पैशांची गरज आहे, तर तुम्ही मला काही पैसे द्या, असं तो मागणी करू लागला. आणि त्या पुरंदरदासाने सांगितलं की बाबा काहीतरी तुझा ऐवज एखादी वस्तू माझ्याकडे घाण ठेव आणि मग मी तुला पैसे देऊ शकतो, परंतु काही वस्तूशिवाय मी 1 रुपयाही तुला देणार नाही. ब्राह्मणसुद्धा बराच वेळ मिन्नतवारी केली त्यानं, परंतु त्यानं ओळखलं की हा 1 रुपयासुद्धा देणार नाही. मग तो तिथून निघाला आणि त्याच्याच थेट घरी या सरस्वतीकडे आला आणि तिला सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न आहे आणि मी सराफी पेढीवर गेलेलो असताना मला सांगितलं आहे की एखादी वस्तू द्या म्हणजे आम्ही पैसे देतो. मला कोणीही पैसे देत नाही, तर तुम्ही तरी मला कृपा करा, मला एखादी वस्तू द्या की त्या वस्तूचे पैसे होतील आणि मी माझ्या मुलीचं लग्न करू शकेन. सरस्वतीला मोठं वाईट वाटलं आणि तो ब्राह्मण म्हणाला सुद्धा की मला जर पैसे नाही मिळाले तर मी आता आत्महत्या करणार आहे. सरस्वतीचं हृदय कळवळलं आणि तिने सांगितलं की बाबा तुम्ही आत्महत्या वगैरेचा विचार मनात आणू नका, माझ्याजवळ एक सोन्याची नथ आहे, मी तुम्हाला देते. मग तिनं ती आपल्या स्वतःजवळ असणारी सोन्याची नथ तिने त्या ब्राह्मणाला दिली. तो ब्राह्मण आनंदाने निघून गेला. त्यानंतर मात्र सरस्वती एवढी घाबरली की घरामध्ये एवढं सोनं होतं, जड जवाहीर होतं, दागदागिने होते, परंतु ही नथ दररोज नवरा आला आणि तो दररोज विचारायचा की सगळ्या साहित्याची मोजदास करायचा, कारण तो महाकंजूस होता. आपले दागिने एकसुद्धा कुठेही जाऊन देत नव्हता आणि त्यानं विचारणार होता. तिला अतिशय भीती वाटली आणि तिनं सांगितलं की आता काय होणार आहे, आपल्या नवऱ्याच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे आणि महाकंजूस असणारा हा नवरा आपल्याला सुट्टी देणार नाही. तिनं एक विचार केला की आता आपण ब्राह्मणाचं तर आपण देऊन टाकलेलं आहे ब्राह्मणाला वस्तू, परंतु आता ती नथ विचारली तर आपण काय सांगणार. म्हणून तिनं सांगितलं की आपला नवरा घरी येण्याआधी आपण संपवून टाकावं आपल्याला. म्हणून तिनं एक विषाची पुडी घेतली आणि पात्रामध्ये ओतली आणि त्या पात्रामध्ये ओतली असताना तिनं फक्त शेवटचं एक म्हणली पंढरीच्या पांडुरंगाला तिनं नामस्मरण केलं. दर्शन लांबूनच डोळे झाकले आणि सांगितलं हे परमात्म्या, तुझी इच्छा असेल तसं मी वागते, आता इथून पुढं तुझ्या इच्छेतच मला राहायचं आहे, त्यामुळे मी माझा कार्यभाग संपवू दे आता. मग तिनं काय केलं तर ते विषाची पोळी ज्या पात्रामध्ये ओतली होती त्याशी घेणार, तोच त्या पात्रामध्ये ती सोन्याची नथ पुन्हा तिला आढळल्यानंतर तिनं ती घेतली आणि पंढरीरायाचा नमस्कार घातला आणि तिला कळालं की हे कोणाची ही कृती आहे, तर ही परमेश्वर पांडुरंगाची ही कृती आहे. तिला मोठा आनंद झाला आणि त्याचबरोबर इकडं हा ब्राह्मण या पुरंदरदासाकडे आला आणि त्यानं ती सोन्याची नथ त्याच्याजवळ दिली आणि म्हणला महाराज आता द्या पैसे मला, कारण मला आता माझ्या मुलीचं लग्न करा पाहिजे. तुम्ही म्हणत होता की एखादी वस्तू आण, तर मी
ठरल्याप्रमाणे वस्तू दिलेली, आता तुम्ही काय करा, मला पैसे द्या. त्यानं पाहिली, वर खाली पाहिली ती नथ आणि त्यानं ओळखलं की ही आपल्या बायकोचीच नथ आहे. मग त्यानं विचारलं की ही कुठून आणलीस तू बाबा? तर त्यानं सांगितलं की तुम्हाला आता मी कुठून आणली ते मी सांगणार नाही, परंतु मी तुम्हाला आणून दिलेली आहे, तुम्ही मला पैसे द्या. त्यानं ते पैसे दिले त्या ब्राह्मणाला आणि ती नथ बारकाईने बघितली, आपल्या तिजोरीत ठेवली, तिजोरीला कुलूप लावलं आणि आपला थेट घरी आला. तो ब्राह्मण निघून गेला. हा थेट घरी आल्यानंतर त्यानं विचारलं की नथ कुठे आहे, सोन्याची नथ कुठे आहे आपली? तर तिनं सांगितलं की आहे की माझ्याजवळ. मग तिनं जवळची नथ काढून दाखवली. त्याला मोठं आश्चर्य वाटलं की हीच नथ, अशीच हुबेहूब नथ मी त्या ब्राह्मणानं मला दिली होती. मी तर समजत होतो की ती आपल्या घरूनच आणली वाटतं त्यानं, परंतु ती ही नथ नाही. मग ही तर नथ आहे. परत तो पुन्हा पेढीवर गेला आणि त्यानं तिजोरी उघडली, तर त्याच्यामध्ये नथ नाहीशी झालेली होती. मग त्यानं ओळखलं की हा ब्राह्मण साधासुद्धा ब्राह्मण नव्हता, तर हा प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या दारामध्ये आलेला असताना आपल्याकडून काय झालं, तर त्याची मोठी अवहेलना झालेली आहे. तर आता मला ह्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल. त्याचं मन द्रवलं आणि महाकंजूस असणारा हा पुरंदरदास एका क्षणामुळं काय झालं, एका क्षणाचंच त्याची फिरकी झाली आणि त्याच्या आयुष्याला एक मोठं वळण मिळालं. तो घरी आला, बायकोला खरा वृत्तांत विचारला. तिनं सांगितलं की खरोखरच मीच ती नथ दिलेली होती त्या ब्राह्मणाला, मीच माझ्याजवळची नथ दिली होती, परंतु मी असं विष घेणार तेवढ्यातच ती नथ मला त्या पात्रामध्येच आढळली. तर ही कुणाची, पंढरीरायाची कृपा आहे आपल्यावर. भगवंत आपल्याजवळ येऊन गेला. मग त्याला खूप मोठं वाईट वाटलं. त्यानं ती एवढा गोष्टीचा त्यात रागा केला की साक्षात परमेश्वर पांडुरंग माझ्या दारामध्ये आलेला असताना मी त्याची अवहेलना केली, तर हे माझ्याकडून पाप झालं. मग तो काय म्हटला, त्यानं विचार केला. सरापी पेढी त्यानं कायमची सोडून दिली, त्यानं विकून टाकली. आपलं घरदार होतं ते सुद्धा विकलं आणि आपल्या सरस्वती नावाच्या त्या बायकोला बरोबर घेऊन हा पुरंदरदास पंढरीमध्ये आला. तिथं तो भजन करू लागला, पद गाऊ लागला आणि एवढं भजन व्याकुळतेने तो करत होता की मला भगवंता दर्शन द्या. आणि त्यानं त्या कालावधीमध्ये भारत भ्रमणसुद्धा केलेलं आहे. पंढरपूरला तिथं मुक्काम केला काही दिवस आणि परमेश्वराची आज्ञा की काय असं समजून त्यानं विचार केला ना, आपल्या बायकोबरोबर त्यानं संपूर्ण तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन आला, पुन्हा फिरून आला. परंतु प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर तो काय करायचा, पद करायचा. भगवंताची स्तुतीपर पदं होती, तर त्याच्या नावावर जवळजवळ 4,00,000 पदं आहेत. असा हा संत कवी होता आणि तो पुन्हा पंढरीमध्ये आला, पांडुरंगाचं पुन्हा भजन करू लागला आणि एवढी व्याकुळता त्याची होती की मला फक्त दर्शन कुणी द्यावं, तर मला पांडुरंगानं दर्शन द्यावं. आणि तो व्याकुळतेनं भजन करायचा. गुप्त रूपामध्ये पांडुरंग येऊन त्याच्या भजनामध्ये उभा राहायचा. पांडुरंगाला खूप बरं वाटायचं, आनंद वाटायचा की किती हा सुंदर पदं गातोय माझी आणि किती भजन सुंदर करतोय. आणि त्याचबरोबर त्या पंढरीमध्ये एक नर्तकी होती की त्याचं काय होतं, तिचे नाच गाण्याचे कार्यक्रम संध्याकाळचे असायचे आणि ती नर्तकी ही साधीसुधी नव्हती, तर तीसुद्धा पांडुरंगाची भक्त होती, विठ्ठलाची भक्त होती. आणि ती दररोज अशी इच्छा व्यक्त करायची, पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायची लांबूनच आणि ती म्हणायची, हे परमेश्वरा, तू एकदा तरी माझ्या कार्यक्रमाला यावास अशी माझी मनापासून इच्छा आहे. ती दररोज इच्छा व्यक्त करायची, आज तरी येतो, आज तरी येतो माझ्या कार्यक्रमाला, अशी तिची इच्छाच मनापासून होती. आणि ती दररोज सांगायची परमेश्वराला, पांडुरंगाला सांगायची. आणि असं झालं की पुरंदरदासाची सुद्धा परीक्षा घेण्याची वेळ आली आणि या नर्तकीचं सुद्धा भक्ती एवढी वाढली होती, नामस्मरण एवढं वाढलं होतं की तिला भेटायचं आता भगवंताने ठरवलं होतं. मग त्यांनी आता काय करावं, तर दोघांच्याही परीक्षा घ्याव्या लागतील. आपल्याला भक्तीला तिलासुद्धा दर्शन द्यायचं आहे आणि ह्यालासुद्धा काय करायचं, तर ह्याची परीक्षा घ्यायची आपल्याला. मग त्यांनी असं केलं की आपलं कुणाच्या रूपात जावं, मूळ रूपात तर जाऊ शकत नाहीत परमात्मा पांडुरंग. मग त्यांनी काय केलं, तर आपल्या पुरंदरदासाचंच हुबेहूब रूप घेतलं आणि संध्याकाळच्या रात्रीचे त्या नाचगाण्याच्या कार्यक्रमाला गेले. आणि सगळ्यांच्या तिथं गेल्यानंतर त्या कार्यक्रमाला
बडे बडे जहागीरदार श्रीमंत लोक उच्चवर्णीय लोक तिथं फक्त कार्यक्रमाला येत असत, की जी कधीच पांडुरंगाला येत नव्हती अशीच माणसं तिथं जात होती. त्यांनी पुरंदरदासाला बघितल्यानंतर तिथं त्यांनी म्हणले, दिवसा हा भक्ती करतो, भजनाचं सोंग करतो आणि रात्रीचा इथं या नाचगाण्याच्या कार्यक्रमाला सुद्धा हा येतो. माणसांनी चर्चा भरपूर केली, कार्यक्रम झाला, पूर्ण कार्यक्रम त्यांनी ऐकला आणि नाचगाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर जाता जाता त्यांच्या मनामध्ये आलं की हिला काहीतरी आपल्याला दिलं पाहिजे. ती सुद्धा एवढी आनंदित झाली की स्वतः परमेश्वरानंच ह्या पुरंदरदासाचा आपला हा भक्त आहे, या भक्ताला आपल्याकडे पाठवलेला आहे अशी तिची समज झाली की साक्षात विठ्ठल नाही आले तरी पण पुरंदरदास आले, भगवंतानंच ह्याला इथं धाडलेलं आहे असं तिला वाटलं. मग जाता जाता पुरंदरदासानं आपल्या हातातील सोन्याचं कडं त्या नर्तकीला दिलं. नर्तकी खुश झाली. तिनं एकदा पुन्हा पुरंदरदासाचं दर्शन घेतलं आणि पुरंदरदास निघून आले बाहेर. बाहेर आल्यानंतर परमेश्वरानं पांडुरंगानं आपलं पुरंदरदासाचं रूप बदललं आणि विटेवर येऊन उभे राहिले. आता दुसऱ्या दिवशीची सकाळ मोठी भीषण होती. दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली. पुजारी आले मंदिरामध्ये. पांडुरंगाचं पूजा करण्यासाठी आलेलं असताना त्यांना आढळलं की पांडुरंगाच्या हातामधली सोन्याचं कडच नाहीसं झालेलं आहे. मग त्यांनी बोबाटा सर्व ठिकाणी केला. संपूर्ण पंढरीमध्ये असा प्रचार झाला की पांडुरंगाच्या हातातील सोन्याचं कडं चोरीला गेलं. ही वार्ता जी रात्री माणसं होती नाचगाण्याच्या कार्यक्रमाला त्यांच्या कानावर गेली. ती माणसं तिथं आली आणि त्या पुजाऱ्यांना म्हणाली, आम्हाला चोर माहिती आहे कोण आहे ते, कारण रात्री हे सोन्याचं कडं त्या पुरंदरदासानं त्या नर्तकीला दिलेलं आहे. तुम्हाला खरं वाटत नसेल तर नर्तकीजवळ चला. मग ते पुजारी सर्वजण कुठे गेले तर त्या नर्तकीकडे गेले. नर्तकीनं सुद्धा सांगितलं की हो, रात्री पुरंदरदास माझ्या कार्यक्रमाला आले होते आणि त्यांनीच मला सोन्याचं हे कडं दिलेलं आहे. मात्र राग मोठा वाढला त्या ब्राह्मणांचा, पुजाऱ्यांचा, आणि त्यांनी मंदिरामध्ये भजन करत असणाऱ्या पुरंदरदासाला ओढलं, फरफडत आणलं आणि त्याला सांगितलं, सांग सोन्याचं कडं का दिलंस तू, चोरी केलीस का तू? तर त्याने सांगितलं, काही बोलले नाही पुरंदरदास, कारण त्यांना माहीत होतं की हे जे होतंय ते परमेश्वराच्या इच्छेनेच होतंय. त्यामुळे त्यांनी एक ब्र न काढता त्याला त्या पुजाऱ्यांनी काय केलं तर खांबाला बांधला आणि जी लोक पंढरीच्या पांडुरंगाला येत होती ती पहिल्यांदा पुरंदरदासाचं दर्शन घेऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यायची ती माणसंसुद्धा कळवळली. तीसुद्धा त्याला म्हणू लागली, हे पुरंदरदासा सांग की तू हा गुन्हा केलाच नाहीस म्हणून, कारण तुझ्याकडून हे होणारच नाही, तू नृत्य गाण्याच्या कार्यक्रमाला जाऊच शकणार नाहीस, तू मोठा भक्त आहेस. तरीसुद्धा एकही ब्र त्या पुरंदरदासाने काढलेला नाही. माणसांचा विश्वास बसत नव्हता. मात्र त्याच वेळेला पुजाऱ्यांनी त्याला खांबाला बांधलं आणि त्याला मारहाण होऊ लागली. प्रचंड मारहाण झाल्यानंतर गर्भगृहातून आवाज आला आणि त्या आवाजानं सांगितलं की मीच ते सोन्याचं कडं त्या नर्तकीला दिलेलं आहे. पुरंदरदासाच्या रूपामध्ये मी रात्री गेलो होतो. पुरंदरदासाचा याच्यामध्ये काही दोष नाही, त्याला सोडून द्या. असा गर्भगृहातून आवाज आल्यानंतर मात्र सगळे पुजाऱ्यांनी त्या पुरंदरदासाला सोडला आणि त्याचं दर्शन घेतलं. सर्व पंढरी नगरी त्याच्या दर्शनाला असे ओळीनं उभे राहिले होते. एवढे भक्त, हा श्रेष्ठ भक्त होता. स्वतः पांडुरंगाने सांगितलं की मीच स्वतः गेलो होतो पुरंदरदासाच्या रूपामध्ये. गर्दी नाहीशी झाल्यानंतर मात्र पांडुरंग कळवळले, मूळ रूपामध्ये आले आणि त्याच्या जवळ येऊन त्याला जवळ घेतला. त्याच्या अंगावरील जखमा, वळ जे उठले होते त्याच्यावर हात फिरवला प्रेमानं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, मुखावरून हात फिरवला आणि त्याला सांगितलं, हे पुरंदरदासा, का सोचलंस एवढं तू? मी तुझी परीक्षा घेत होतो, परंतु तू एक ब्र शब्दही काढलेला नाहीस. धन्य तुझी भक्ती. त्यांनी सांगितलं की पुरंदरदासा, माग, तुला काय पाहिजे ते. पुरंदरदासानं सांगितलं, मला काहीच नको, फक्त तुमची मला साथ हवी, तुम्ही फक्त माझ्याबरोबर राहा, एवढाच मला आशीर्वाद द्या. पांडुरंगाने सांगितलं की मी तुझ्या कायम बरोबर आहे, परंतु मी तुला एक आशीर्वाद देतो की ज्या वेळेला माझे भक्तगण इथं पंढरपुरामध्ये माझं दर्शन घेण्याला येतील त्यावेळेला तू ज्या खांबाला तुला बांधला होता त्या खांबाचं दर्शन घेतल्याशिवाय माझं दर्शन लागू होणार नाही. म्हणून आजही पाहतो आपण
की पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं चरण दर्शनाच्या ओळीला आपण जात असताना आपल्याला पहिल्यांदा गरुड खांबाचं दर्शन घ्यावं लागतं. तो गरुड खांब म्हणजेच तो पुरंदरदासाचा खांब आहे की ज्या खांबाला पुरंदरदासाला बांधलेला होता. तेव्हापासून पांडुरंगानं आशीर्वाद दिलेला आहे की पहिलं दर्शन कोणाचं तर गरुड खांबाचं. असा होता भक्तश्रेष्ठ पुरंदरदास की ज्यानं कितीही आपल्याला मारहाण झाली तरी ब्र काढला नाही. असा होता निस्सीम भक्त पुरंदरदास. नंतर राहिलेल्या काळामध्ये पुरंदरदासानं आपल्या बायकोसमेत तिथं बरीच वर्षे पंढरपूरमध्ये पांडुरंगाची सेवा केलेली आहे. असा होता भक्तश्रेष्ठ भक्त पुरंदरदास. रामकृष्ण हरी.